नमस्कार, मी शीतल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ट्रू स्टोरी. मित्रांनो, म्हणतात की रक्ताची नाती ही सर्वात मोठी असतात, पण जेव्हा हीच नाती स्वार्थापोटी आईला विसरतात आणि भावाचा हात झटकतात, तेव्हा माणुसकी नेमकी कुठे जाते? आजची गोष्ट अशाच एका आईची आहे, जिच्या डोळ्यात पाणी पुसायला सख्खा मुलगा पुढे आला नाही, पण नियतीने मात्र तिचा हात सोडला नाही. आज आपण पाहणार आहोत भूक, अपमान आणि नशिबाचा तो अकालनीय खेळ. ही गोष्ट तुम्हाला रडवेलही आणि शेवटी एक नवी उमेद देईल. चला तर मग सुरू करूया आजची ट्रू स्टोरी. सुलभा काकू जेवायला बसल्या होत्या, पण ताटातली पोळी संपल्यामुळे त्या तशाच जेवण अर्धवट सोडून बसून राहिल्या. ताटात थोडीशी भाजी शिल्लक होती. त्या आशेने इकडे तिकडे बघत होत्या की कोणीतरी न सांगता त्यांच्या मनातलं ओळखेल आणि त्यांना एक पोळी आणून देईल. जवळच बसलेला त्यांचा लहान मुलगा समीरला हे सगळं समजत होतं. आईला भूक लागली आहे हे त्याला ठाऊक होतं, पण तो शांत राहिला, कारण त्या घरात कुणाचीच इतकी हिंमत नव्हती की मोठ्या सुनेच्या म्हणजे स्वातीच्या देखत स्वतःहून काही खाऊ घेईन किंवा कुणाला वाढेल. बराच वेळ शांत बसल्यानंतर अखेर सुलभा काकूंनीच हिंमत एकवटली आणि म्हणाल्या, स्वाती, सुनबाई, 2 पोळ्यांनी माझं पोट नाही भरलं ग, जरा एक पोळी अजून वाढते का? सुलभा काकूंचे हे शब्द ऐकताच स्वाती अतिशय कठोर आवाजात ओरडून बोलली, बस करा सासूबाई, तुमची तब्येत आधीच खराब असते. 2 पोळ्या तुमच्यासाठी काही कमी नाहीत. जे खाल्लं आहे तेवढं पुरेसं आहे तुम्हाला. स्वातीचे हे बोलणं ऐकून सुलभा काकू आपल्या मोठ्या मुलाकडे म्हणजे अजयकडे आशेनं बघू लागल्या. त्यांना वाटलं कदाचित अजय काहीतरी बोलेल, पण अजयने तर आपलं डोकं ताटात असं खुपसून घेतलं होतं, जणू काही त्याने काही ऐकलंच नाही. हे पाहून सुलभा काकू काही बोलल्या नाहीत आणि हात पुसून उठू लागल्या. पण तेवढ्यात समीर आपल्या वहिनीला म्हणाला, वहिनी, जेव्हा आई दिवसभर घराची सगळी कामं करत असते तेव्हा तुम्हाला त्यांच्या तब्येतीची आठवण येत नाही का? तुम्हाला कल्पना आहे का, जर आई उपाशी झोपली तर त्यांना रात्रभर नीट झोप लागणार नाही. त्यामुळे त्यांना एक पोळी देऊन टाका. समीरचं हे बोलणं ऐकल्यावर स्वातीचा पारा चढला आणि ती ओरडत म्हणाली, तू जास्त आईचा लाडका बनायचा प्रयत्न करू नकोस. या घरात जे काही चाललंय ते मला सगळं समजतंय. तुम्ही दोघं मायलेक फक्त बसून फुकटच्या पोळ्या तोडण्याचं काम करता. तुझा मोठा भाऊ किती कष्ट करतो याची तुला साधी जाणीव तरी आहे का? तुला अजून साधी नोकरी शोधता आली नाहीये, स्वतः काही कामाचा नाहीयेस आणि इथं मोठ्या मोठ्या गप्पा मारतोयस. आधी काही कामधंदा कर आणि मग बोल. बहिणीचे हे टोमणे ऐकून समीरला खूप वाईट वाटलं, पण तो गप्प राहिला. त्याने जेव्हा आपल्या आईकडे पाहिलं तेव्हा सुलभा काकूंच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्या कातर नजरेनं त्याच्याकडेच बघत होत्या. समीरला आपल्या आईची भूक सहन झाली नाही, म्हणून त्याने स्वतःच्या ताटातली एक पोळी उचलली आणि सुलभा काकूंच्या ताटात ठेवत म्हणाला, आई, तू ही पोळी खाऊन घे. आज मी एकच पोळी खाईन. हे पाहून स्वातीचा राग अनावर झाला. तिने झटक्यात सुलभा काकूंच्या ताटातली ती पोळी उचलली आणि फेकून देत म्हणाली, तुला माझं बोलणं समजलं नाही का? जेव्हा मी सांगितलं की जेवण वाढायचं नाही म्हणजे नाही वाढायचं. आता तू सुद्धा उपाशीच राहा. आला मोठा आईचा कैवारी. समीरच्या डोळ्यातही आता पाणी आलं होतं. तो आपल्या वहिनीला म्हणाला, वहिनी, तुमच्यात माणुसकी नावाची गोष्ट उरली आहे की नाही? कुणाच्या ताटातून अशी पोळी उचलून कोणी फेकतं का? समीरचं इतकं बोलणं होताच त्याचा मोठा भाऊ अजय ताडकन उठला आणि त्याच्यावर ओरडत म्हणाला, आधी वहिनीची माफी माग. समीर म्हणाला, दादा, जोपर्यंत वहिनी आईचा अपमान करत होती तोपर्यंत तू बहिरा आणि मुका होऊन बसला होतास आणि आता अचानक तुला जाणीव झाली की काहीतरी चुकीचं घडतंय. तू किती बायकोचा गुलाम झाला आहेस. तुला स्वतःच्या आईची काहीच काळजी उरली नाहीये. समीरचे हे बोलणं ऐकताच अजयने सणसणीत एक चपराक समीरच्या गालावर लगावली आणि म्हणाला, तुझी ही बदतमीजी मी खूप सहन केली. आता तुझ्यासाठी हेच चांगलं आहे की तू या घरातून निघून जा, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. समीर शांतपणे तिथे उभा राहिला आणि म्हणाला, बरोबर आहे दादा,
तुझ्यापेक्षा वाईट माणूस या जगात दुसरा कोणी असू शकत नाही, जो शांत बसून आपल्या आईचा अपमान होताना बघतोय. हे ऐकल्यावर अजयने अजून एक थप्पड समीरला मारली आणि त्याला धक्के मारून घराबाहेर काढलं. समीर तिथेच सुन्न होऊन उभा राहिला. त्याला या सगळ्याची मुळीच अपेक्षा नव्हती. सुलभा काकू सुद्धा शांत उभ्या राहून हे सगळं बघत होत्या. त्यांनी हिम्मत करून म्हटलं, अजय बाळा, हे तुला काय झालंय? तू तुझ्या भावाला असं घराबाहेर नाही काढू शकत. हे घर त्याचंही आहे आणि या घरात तुम्हा दोघांचा सारखा हिस्सा आहे. तेव्हा अजय रागाने म्हणाला, आई, जर तुम्हाला तुमच्या लाडक्या मुलाची इतकीच काळजी वाटत असेल ना, तर तुम्ही सुद्धा त्याच्यासोबत चालत्या व्हा. असं म्हणत अजयने आपल्या आईलाही धक्का देऊन घराबाहेर काढलं. आता समीरसाठी परिस्थिती खूप कठीण झाली होती. त्याला स्वतःची काळजी नव्हती. तो रस्त्यावरही रात्र काढू शकला असता, पण या वयात आपल्या आईला कुठे घेऊन जाणार या विचाराने तो खूप घाबरला होता. समीरने आपल्या आईकडे म्हणजे सुलभा काकूंकडे पाहून हताशपणे म्हटलं, आई, तुला खरं तर ते घर सोडून यायला नको होतं. ते घर तुझ्या पतीचं म्हणजे माझ्या वडिलांचं आहे. तू तिथेच राहायला हवी होतीस. आता मी तुला घेऊन कुठे कुठे भटकत राहणार. माझ्याकडे तर स्वतःचं राहण्यासाठी ठिकाण सुद्धा नाहीये. समीरचे हे बोलणं ऐकून सुलभा काकूंचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, तू काळजी करू नको बाळा, तुझी आई तुझ्या सोबत आहे. देव नक्कीच काहीतरी चमत्कार करेल. तेवढ्यात समीरच्या मनात विचार आला की आपण आपल्या मित्राच्या घरी का जाऊ नये? तिथे राहून एखादी छोटी मोठी नोकरी मिळाली की मग भाड्याने घर घेऊन आईला तिथे घेऊन जाता येईल. नाहीतर आता या क्षणी आईला कुठे घेऊन फिरणार? हाच विचार करून समीर सुलभा काकूंना घेऊन आपल्या एका मित्राच्या घरी गेला. समीरचा मित्र त्याची अडचण समजून होता, म्हणून त्याने त्यांना आपल्या घरात आश्रय दिला. समीर त्याला म्हणाला, मला फक्त 2 दिवसांसाठी इथे राहू दे, मग मी निघून जाईन. त्यावर तो मित्र म्हणाला, अरे समीर, काही हरकत नाही. मी तुझा मित्र आहे. तू आईला घेऊन आला आहेस. जोपर्यंत तुझी इच्छा आहे तोपर्यंत तुम्ही इथे राहू शकता. समीरला हे माहीत होतं की त्याच्या मित्राने राहण्यासाठी तर सांगितलं आहे, पण तो मित्र सुद्धा स्वतः गरिबीतच जगत होता. त्यामुळे तो त्याचा खर्च जास्त दिवस उचलू शकणार नाही. समीरला सुद्धा कुणावर ओझं बनायचं नव्हतं, म्हणून तो आईला तिथे सोडून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर नोकरीच्या शोधात बाहेर पडला. पण दिवसभर वनवन भटकूनही त्याच्या हाती कोणतीच नोकरी लागली नाही. दुसऱ्या दिवशीही तेच झालं. आता समीर खूप गोंधळात पडला आणि घाबरला की आता काय करावं. त्याने मित्राकडे 2 दिवसाचा वेळ मागितला होता, पण आता 2 दिवस उलटून गेले होते आणि नोकरीचा पत्ता नव्हता. तिसऱ्या दिवशी समीर असा विचार करून घराबाहेर पडला की आज शेवटचा प्रयत्न करून पाहतो. नोकरी मिळाली तर ठीक, नाहीतर आईला घेऊन मित्राच्या घरून निघून जाईन. पुढे जे नशिबात असेल ते होईल. हाच विचार करत तो नोकरी शोधू लागला. दुपार झाली तरी त्याला काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. थकून भागून समीर एका रस्त्याच्या कडेला बसला. तेव्हाच त्याचं लक्ष भिंतीवर चिटकलेल्या एका कागदाकडे गेलं, ज्यावर लिहिलं होतं की एका हॉस्पिटलमध्ये शिपायाची गरज आहे. पगार 6,000 रुपये आणि राहण्याची सोय मोफत. हे वाचून समीरच्या डोळ्यात पाणी आलं. तो स्वतःशीच म्हणाला, समीर, ही नोकरी तुझ्यासाठी नाहीये. तू तर MBA केला आहेस, मग आता तू शिपायाची नोकरी करणार का? त्याचं मन आतून रडत होतं, पण त्याच वेळी त्याला आपल्या आईचा चेहरा डोळ्यांसमोर दिसला. मग काहीही विचार न करता तो तिथून उठला आणि ज्या पत्त्यावर शिपायाची गरज होती तिथे पोहोचला. तिथे गेल्यावर समीरने हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की तो शिपायाची नोकरी करण्यासाठी आला आहे. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले, कारण समीर सुशिक्षित आणि चांगल्या घरचा वाटत होता. पण कुणी काही न बोलता त्याला मुलाखतीसाठी डॉक्टरांकडे पाठवलं. जेव्हा डॉक्टरांनी समीरची फाईल पाहिली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. डॉक्टर म्हणाले, तू MBA केला आहेस आणि तुला शिपायाची नोकरी करायची आहे. ही नोकरी तर अशिक्षित लोकांसाठी आहे, जे कष्टाने आपली भाकरी कमावू इच्छितात. मला सांग, तुला हे काम का करायचं आहे? हे ऐकून समीरला रडू कोसळलं. तो म्हणाला, सर, मी खूप हतबल आहे. अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या, पण काहीच उपयोग झाला नाही. मला यावेळी नोकरीची खूप गरज आहे, मग ती शिपायाची का असेना.
त्याची अडचण समजून घेऊन डॉक्टरांनी त्याला शिपायाची नोकरी दिली आणि हॉस्पिटलच्या मागे असलेल्या खोल्यांपैकी एक खोली त्याला राहण्यासाठी दिली. समीरला समजत नव्हतं की हा त्याच्यासाठी आनंदाचा क्षण आहे की दुःखाचा. असो, तो घरी गेला आणि आपल्या मित्राचे आभार मानत म्हणाला, मित्रा, तू या संकटाच्या काळात मला साथ दिलीस आणि मला तुझ्या घरात राहू दिलं, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. आता मी आईला इथून घेऊन जात आहे, कारण मला एका हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली आहे. हे ऐकताच समीरचा मित्र हसत म्हणाला, अरे, मला मूर्ख बनवू नकोस. तुझं शिक्षण इतकं झालं आहे, मग तुला हॉस्पिटलमध्ये नोकरी कशी मिळाली? तेव्हा समीर म्हणाला, मला तिथे शिपायाची नोकरी मिळाली आहे. हे ऐकताच मित्राच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला, मित्रा, माझं घर तुझ्यासाठी नेहमी उघडं आहे. स्वतःवर असा अन्याय करू नको. तू तुझी हिंमत ठेव. तुला नक्कीच चांगली नोकरी मिळेल. तोपर्यंत तू माझ्या घरी आरामात राहू शकतोस. त्यावर समीर म्हणाला, तुझे खूप आभार की तू मला इतके दिवस इथे ठेवून घेतलंस आणि माझी काळजी घेतली. मी तुझे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. पण आता जेव्हा मला उदरनिर्वाहाचं साधन मिळालं आहे, तर मी त्याला लाथ मारू इच्छित नाही. म्हणूनच आई, मी तुला न्यायला आलो आहे. समीरच्या मित्राने त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, खूप समजावून सांगितलं, पण समीरने त्याचं ऐकलं नाही. तो आपल्या आईला घेऊन हॉस्पिटलच्या मागे असलेल्या खोलीत राहायला गेला. सुलभा काकूंनी विचारलं, बाळा, तुला कसली नोकरी मिळाली आहे? त्यावर समीर म्हणाला, आई, एका ऑफिसमध्ये बसून कॉम्प्युटरवर सगळं काम करायचं आहे. हे ऐकून सुलभा काकूंना खूप आनंद झाला. समीर आपल्या आईला खरं सांगू शकत नव्हता, कारण तिला टेन्शन आलं असतं आणि तिचा रक्तदाब वाढला असता. म्हणून त्याने आईशी खोटं बोलून वेळ मारून नेली. दुसऱ्या दिवसापासून समीर रोज सकाळी कामावर जाऊ लागला. समीर आता मोठ्या आवडीने हॉस्पिटलमध्ये साफसफाई करू लागला. स्वच्छतेची ही सेवा कदाचित त्याच्या नशिबातच लिहिली होती. प्रत्येक माणूस आपल्या नशिबाचंच खातो. मग कदाचित माझ्या नशिबात ही गरिबी आणि कमी पगाराची छोटी नोकरीच लिहिली आहे, असं त्याला वाटू लागलं. तो तर उगाचच मोठ्या नोकरीची स्वप्न बघत होता. असो, महिना पूर्ण होताच डॉक्टरांनी त्याला आपल्या केबिनमध्ये बोलावलं आणि त्याच्या कामाचं कौतुक करत म्हणाले, समीर, तुझ्या कामाबद्दल आमची काहीच तक्रार नाहीये. उलट तू खूप चांगलं काम करतोस. म्हणूनच तुला 6,000 ऐवजी मी 10,000 रुपये पगार देत आहे. हे ऐकून समीरला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला, डॉक्टर साहेब, मी तुमचे हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. कठीण काळात तुम्ही मला आधार दिलात. असं म्हणून समीर पगाराचे पैसे हातात घेऊन डॉक्टरांच्या केबिन बाहेर आला आणि आपले पैसे मोजू लागला. अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आलं, कारण वडिलांच्या निधनानंतर त्याने कधीच 10,000 रुपये एकत्र पाहिले नव्हते. 500ची नोट पाहण्यासाठी तो आसुसलेला होता. तो पुन्हा पुन्हा ते पैसे मोजत होता आणि विचार करत होता की सर्वात आधी तो घरासाठी किराणा सामान घेईल, कारण घरात खाण्यापिण्याचे खूप हाल होत होते. आता त्याला आपल्या आईला चांगलं जेवण भरवायचं होतं. पण जसे तो पैसे खिशात टाकू लागला, तशी अचानक एक स्त्री त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तिने समोरासमोर हात जोडले आणि रडत म्हणाली, देवाच्या नावावर माझी मदत कर बाळा. माझ्या मुलाचा अपघात झाला आहे. त्याच्या ऑपरेशनसाठी मला पैशांची खूप गरज आहे आणि माझ्याकडे काहीच नाहीये. माझे हात रिकामे आहेत. जर देवाशिवाय कोणी माझ्या मुलाचा जीव वाचू शकत असेल तर ते फक्त पैसेच आहेत. पैशाशिवाय माझा मुलगा वाचणार नाही. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरील हतबलता पाहून समीरचं मन हेलावलं. त्याने काहीही विचार न करता ते 10,000 रुपये त्या स्त्रीच्या हातात ठेवले आणि म्हणाला, मी देवाकडे प्रार्थना करेन की तुमचा मुलगा वाचो. ती स्त्री समीरला आशीर्वाद देत पुढे गेली आणि दुसऱ्या एका माणसासमोर हात जोडून मुलासाठी पैसे मागू लागली. पण त्या माणसाने तिला झिडकारून तिथून हाकलून दिलं. हे पाहून समीरच्या मनात आलं की काश माझ्याकडे इतका पैसा असता की मी त्या माऊलीची पूर्ण मदत करू शकलो असतो. मग त्याच्या डोक्यात विचार आला की डॉक्टर साहेबांशी बोलून बघावं का. तो धावत डॉक्टरांकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, सर, माझा दर महिन्याचा पगार तुम्ही कापून घ्या, पण त्या स्त्रीच्या मुलाला वाचवा. तेव्हा डॉक्टर म्हणाले, ती स्त्री तुझी कोण लागते? तुमच्या नातेवाईकांमधली आहे का? समीर म्हणाला, नाही सर, ती माझी कोणीच लागत नाही, पण आपल्या मुलासाठी तिला असं तडफडताना मी बघू शकत नाही. हे ऐकून डॉक्टरांचे डोळेही पाणावले. ते म्हणाले, स्वतःकडे खायला अन्न नाहीये,
आणि हा दुसऱ्यांची मदत करायला निघाला आहे. समीर म्हणाला, सर, जर आपण कोणाची मदत केली तर तो वरचा आपली मदत करेल. म्हणून सर, तुम्ही माझा पगार कापून त्या मुलाला वाचवा. डॉक्टरांनी होकार दिला आणि लगेच मुलावर उपचार सुरू केले. हे पाहून समीरला खूप आनंद झाला. तो धावत त्या स्त्रीकडे गेला आणि म्हणाला, काळजी करू नका, डॉक्टर साहेबांनी तुमच्या मुलावर उपचार सुरू केले आहेत. ती स्त्री रडत म्हणाली, पण मी तर पैसे अजून जमा केले नाहीत, मग उपचार कसे सुरू करू? समीर म्हणाला, मी डॉक्टर साहेबांशी बोललो आहे आणि ते तुमच्या मुलावर उपचार करायला तयार झाले आहेत. हे ऐकताच ती समीरच्या पाया पडली आणि रडू लागली. देव तुला याचं खूप मोठं फळ देईल. देव करो आणि तू करोडपती होशील. त्या स्त्रीचा आशीर्वाद ऐकून समीरला हसू आलं. तो पुढे चालत विचार करू लागला की करोडपती होणं तर खूप लांबची गोष्ट आहे. आता तर 2 वेळची सुखाची भाकरी मिळणं सुद्धा कठीण वाटतंय. कारण आज मिळालेला पगार तर त्याने त्या स्त्रीला देऊन टाकला होता आणि पुढच्या 5-7 महिन्याच्या पगारासाठी सुद्धा त्याने डॉक्टरांना पगार कापून घेण्यास सांगितलं होतं. हे सगळं विचार करत समीर घरी गेला. तेव्हा सुलभा काकू त्याची वाट बघत बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, बाळा, काय आणलंस? समीरची नजर शर्मेनं खाली झुकली. त्याने आईला खोटी तसल्ली देत म्हटलं, आई, मला पगार आज नाही मिळाला, उद्या मिळेल, तू काळजी नको करू. सुलभा काकूंनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्या सुकी भाकरी लोणच्या सोबत खाऊ लागल्या. समीरचं मन तुटलं, पण तो तरी काय करणार होता? तो जेवण न करताच बिछाण्यावर पडला. सुलभा काकू म्हणाल्या, काळजी नको करू बाळा, देव आपल्याला खूप काही देईल, तू जेवून घे. तेव्हा समीर म्हणाला, आई, मला खोटी तसल्ली देऊ नकोस. देव आपल्याला काहीही देणार नाही. आपल्याला आपली पूर्ण जिंदगी अशीच गरिबीतच काढावी लागेल. सुलभा काकू म्हणाल्या, बाळा, असं बोलू नकोस. देवाच्या घरी उशीर आहे पण अंधार नाही. त्याच्या गप्पा चालू होत्या. तितक्यात घरच्या दरवाजावर कोणीतरी थाप दिली. समीरने जाऊन दरवाजा उघडला तर समोर 2 अनोळखी माणसं उभी होती. समीरने विचारलं, तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला ओळखत नाही. त्यापैकी एक माणूस म्हणाला, काळजी करू नका, तुम्ही आम्हाला ओळखत नसाल, पण आम्ही तुम्हाला खूप चांगलं ओळखतो. असं म्हणत त्याने समीरच्या हातावर एक चावी आणि काही कागदपत्र ठेवली आणि म्हणाला, हे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तुम्ही घरात जाऊन आरामात हे पत्र वाचा. असं सांगून ते लोक तिथून निघून गेले. समीर गोंधळलेल्या अवस्थेत घरात आला. सुलभा काकूंनी विचारलं, बाळा, दरवाजावर कोण होतं आणि तुझ्या हातात हे काय आहे? समीर चिंतेत म्हणाला, माहित नाही आई. 2 अनोळखी माणसं हे पेपर्स देऊन गेले आहेत आणि म्हणत होती की तुझ्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे. मला स्वतःला यात काय लिहिलंय ते माहित नाही. आता वाचून बघतो. समीरने तो कागद उघडला आणि वाचू लागला. त्यात लिहिलं होतं, समीर, मी आज तुला सिटी हॉस्पिटलमध्ये पाहिलं. तू तिथे शिपायाची नोकरी करत आहेस, पण तुला तुझा पहिला पगार मिळताच तू एका गरीब स्त्रीची मदत केलीस आणि नंतर डॉक्टर समोर मदतीसाठी हात पसरवले. हे सगळं बघून मी खूप प्रभावित झालो. मला तुझ्याबद्दल अधिक माहिती मिळवावीशी वाटली. जेव्हा मी डॉक्टरांकडे चौकशी केली तेव्हा मला समजलं की तू एक सुशिक्षित तरुण आहेस, पण तुझ्या भावाने तुला घराबाहेर काढलं आहे आणि म्हणूनच तू शिपायाची नोकरी करत आहेस. उद्या संध्याकाळी तू या पत्त्यावर ये. तुझ्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे आणि तिथेच तुला समजेल की ही चावी कशाची आहे. पत्र वाचून समीर विचारात पडला की आपल्याला अशा प्रकारे बोलवणारा कोण असेल. त्याला थोडी भीतीही वाटत होती, कारण आजकाल फसवणुकीचे प्रकार खूप वाढले आहेत. सुलभा काकू म्हणाल्या, समीर, पत्रात असं काय लिहिलंय की तू इतका अस्वस्थ झालास? समीरने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ते ऐकून सुलभा काकू सुद्धा घाबरल्या आणि म्हणाल्या, नको बाळा, तुला कुठेही जाण्याची गरज नाही. तू आपली नोकरी करत राहा. मग आपल्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या, बरं, तर आज तुला पगार मिळाला होता आणि तू तो एका गरजू स्त्रीला देऊन टाकलास. समीरला वाटलं की आता आई आपल्याला ओरडेल, पण सुलभा काकूंनी त्याचे लाड करत म्हटलं, बाळा, मला तुझा अभिमान वाटतो. आज तू खरंच माझं मन जिंकलंस.
मला नेहमी वाटायचं की माझ्या संस्कारातच काहीतरी कमी राहिली असेल, म्हणून अजयने आपल्याशी इतकं वाईट वागतोय. पण आज माझी खात्री पटली की माझ्या संस्कारात काहीच कमी नव्हती. ही तर अजय आणि स्वातीची नियतच तशी होती. देवाचे आभार की माझा एक मुलगा तरी गरीब लोकांची मदत करायला जाणतो. आईचं बोलणं ऐकून समीरलाही थोडं बरं वाटलं आणि तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तो कामावर गेला. त्याचा त्या पत्त्यावर जाण्याचा विचार नव्हता, कारण त्याला भीती वाटत होती की जर त्या लोकांनी त्याच्यासोबत काही वाईट केलं तर त्याच्या आईचं काय होईल. तो हॉस्पिटलमध्ये साफसफाई करत होता, पण त्याचं लक्ष पुन्हा पुन्हा त्या पत्राकडे जात होतं. तो विचार करू लागला की काय माहीत, तिथं गेल्यावर मला खरंच काही मोठं सरप्राईज मिळेल. प्रत्येक वेळी फसवणूकच होईल असं थोडीच आहे. हा विचार करून समीरने हिंमत एकवटली आणि तो त्या पत्त्यावर पोहोचला. तिथे पोहोचल्यावर त्याने पाहिलं की ते एक खूप मोठं रेस्टॉरंट होतं. तो आत जाऊ लागला तेव्हा एका माणसाने त्याला अडवलं आणि विचारलं, तुम्ही कोण आहात? तुमचं नाव काय? समीर म्हणाला, माझं नाव समीर आहे. तो माणूस म्हणाला, अच्छा, तुम्हीच ते सिटी हॉस्पिटलवाले समीर का? समीरने होकारार्थी मान हलवली. तो माणूस म्हणाला, ठीक आहे, मालक तुमचीच वाट बघत आहेत. समीर घाईघाईनं आत गेला. समोर खुर्चीवर बसलेला एका व्यक्तीने म्हटलं, कदाचित तू मला ओळखत नसशील, म्हणून मी माझी ओळख करून देतो. माझं नाव मुकेश शर्मा आहे. मी या रेस्टॉरंटचा मालक आहे, पण आता मला हे रेस्टॉरंट तुझ्या नावावर करायचं आहे. हे ऐकून समीरला धक्काच बसला आणि तो म्हणाला, तुम्ही माझ्याशी अशी चेष्टा का करत आहात? मुकेश शर्मा म्हणाले, मी तुझ्याशी कोणतीही चेष्टा करत नाहीये. तू मला खूप आवडलास. तुझं लोकांची मदत करणं माझ्या मनाला भावलं, म्हणून मला माझं सर्वस्व तुला द्यायचं आहे. समीर चक्रावून गेला आणि विचारलं, पण असं करण्याचं कारण काय? तेव्हा ते म्हणाले, माझ्यासोबत सुद्धा 5 वर्षापूर्वी तेच घडलं जे तुझ्यासोबत आणि तुझ्या आईसोबत झालं आहे. मी कॅन्सरचा रुग्ण आहे. मी माझ्या 2 मुलांसोबत आणि मुलींसोबत राहत होतो, पण माझ्या दोन्ही मुलांनी माझी जबाबदारी घेण्यास नकार दिला आणि आम्हा बाप लेकीला घराबाहेर काढलं. पण बाळा, आता मी माझी जुनी कथा सांगून तुझा वेळ वाया घालवू इच्छित नाही. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की माझं हे रेस्टॉरंट अशा व्यक्तीच्या हातात जावं जो इतरांची मदत करतो. मी तुला हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं. तू त्या माऊलीची कशी मदत केलीस ते पाहिलं. डॉक्टरांनी सुद्धा तुझं कौतुक केलं की तू स्वतः उपाशी राहून इतरांची मदत करतोयस. म्हणूनच मला माझी सर्व प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायची आहे. मला खात्री आहे की तू लोकांशी असंच चांगलं वागत राहशील. फक्त माझी एक छोटीशी विनंती आहे की माझ्या मुलीचा हात धर आणि तिच्याशी लग्न कर. मला एकच मुलगी आहे. मी तिला तिच्या भावांच्या भरवशावर सोडून जाऊ शकत नाही. ती खूप निरागस आहे. तिचे भाऊ आणि बहिणी तिचं आयुष्य नरक बनवून टाकतील. म्हणून विनंती करतो बाळा की तू माझ्या मुलीशी लग्न कर, कारण आता मला असं वाटतंय की माझे शेवटचे दिवस जवळ आले आहेत. त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून समीर थक्कच झाला. त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याचं एक छोटंसं पुण्य त्याला इतकं मोठं फळ देईल. त्याने विचार केला, म्हणूनच आपण गरिबांना मदत केली पाहिजे, कारण देव कोणत्या रूपात येऊन आपली मदत करेल हे सांगता येत नाही. त्याने तर फक्त थोडीशी मदत केली होती आणि देवाने त्याला करोडोच्या संपत्तीचा मालक बनवलं होतं. हे पाहून समीरचे डोळे पाणावले. तेवढ्यात समोर बसलेले मुकेश शर्मा म्हणाले, काय झालं बाळा, काय विचार करतोयस? समीर आपले अश्रू पुसत म्हणाला, काही नाही काका, मला तुमचा शब्द मान्य आहे. त्याने मनातल्या मनात देवाचे आभार मानले. आज त्याला कळालं होतं की हे खरं आहे की इतरांना मदत केल्याने मनाला शांती मिळते आणि देवही प्रसन्न होतो. तो आनंदाने तेथून निघाला आणि घरी जाऊन त्याने आईला सर्व हकीकत सांगितली. सुलभा काकूंच्या आनंदाला तर पारावार उरला नाही, कारण एकाच वेळी 2 आनंदाच्या बातम्या मिळाल्या होत्या, मुलाची प्रगती आणि लग्न सुद्धा. काही दिवसानंतर मुकेशजींनी समीरचं लग्न आपली मुलगी प्रिया सोबत लावून दिलं आणि आपलं घर सुद्धा समीरच्या नावावर केलं. आता समीर आपल्या आईला घेऊन त्यांच्याकडे राहायला आला
आणि चौघेही एकाच घरात सुखाने राहू लागले. वेळ आपल्या गतीने पुढे जात होता. हळूहळू समीर ते रेस्टॉरंट सांभाळायला पूर्णपणे सक्षम झाला होता. एके दिवशी जेव्हा तो मालकाच्या खुर्चीवर बसला होता तेव्हा समोरून येणाऱ्या नोकरीच्या रांगेत आपल्या भावाला म्हणजे अजयला पाहून तो चकित झाला. अजय सुद्धा समीरला मालकाच्या खुर्चीवर बसलेला पाहून थक्क झाला होता. काही वेळाने जेव्हा समीर आपल्या ऑफिसमध्ये गेला तेव्हा अजय सुद्धा त्याच्या मागोमाग तिथे आला आणि म्हणाला, समीर, हे सगळं कसं झालं? तेव्हा समीर म्हणाला, मी तुझा बॉस आहे, त्यामुळे मला समीर म्हणायची गरज नाही. हे ऐकून अजयचा चेहरा पडला आणि तो म्हणाला, अरे, मी तुझा मोठा भाऊ आहे. आता जुन्या गोष्टी विसरून जा आणि आपण दोन्ही भाऊ मिळून प्रगती करूया. तेव्हा समीर रागाने म्हणाला, आज मला मालकाच्या खुर्चीवर बघून तू प्रगतीबद्दल बोलतोयस. त्या दिवशी तर तू मला धक्के मारून घराबाहेर काढलं होतंस, पण ही तर काळाची किमया आहे. त्या दिवशी तुझी वेळ होती आणि आज माझी वेळ आहे, पण मी तुला धक्के मारून इथून बाहेर काढणार नाही. तुला जर इथे नोकरी करायची असेल तर मुकाट्याने माझ्या ऑफिसमधून बाहेर जा. समीरचे हे बोलणं ऐकून अजय घाबरला आणि गुपचूप तिथून निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर समीर विचार करू लागला की ही सगळी देवाचीच लीला आहे. कोणीतरी आपल्याला घराबाहेर काढतं आणि वेळ बदलताच तोच माणूस आपल्या पाया पडायला तयार होतो. म्हणूनच देवाच्या साक्षीने राहून आपण कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये. मित्रांनो, आजची ही गोष्ट आपल्याला एक खूप मोलाचा धडा शिकवून जाते. आपण किती शिकलो आहोत, आपल्याकडे किती मोठी पदवी आहे किंवा आपण श्रीमंत आहोत, यापेक्षा आपण कठीण काळात कुणाच्या कामी येतो यालाच खरं शिक्षण म्हणतात. समीरकडे MBA ची डिग्री होती, पण त्याने आईच्या भुकेसाठी शिपायाचं काम करायलाही कमीपणा मानला नाही. त्याने स्वतः उपाशी राहून एका अनोळखी माऊलीची मदत केली. म्हणतात ना, सेवा परमो धर्म. जेव्हा तुम्ही जगाचं भलं करता तेव्हा नियती तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे स्वतःहून उघडते. लक्षात ठेवा, रक्ताची नाती कदाचित पाठ फिरवतील, पण तुमची पुण्याई आणि तुमची माणुसकी तुम्हाला कधीच पोरकं होऊ देणार नाही. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला समीर आणि सुलभा काकूंची ही ट्रू स्टोरी? जर या गोष्टीने तुमच्याही डोळ्यात पाणी आणलं असेल आणि तुम्हालाही असं वाटत असेल की जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकने आम्हाला अशाच सत्य आणि प्रेरणादायी कथा तुमच्यापर्यंत पोहोचवायला बळ मिळतं. तुमच्या आयुष्यातही अशी एखादी घटना घडली आहे का? किंवा तुमच्या मते समीरने त्याच्या भावाला माफ करायला हवं होतं का? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहत आहे. अशाच मनाला भिडणाऱ्या ट्रू स्टोरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि सत्य कथेसह. तोपर्यंत आई वडिलांच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देऊ नका. धन्यवाद.